ईशा पटकन बॅग दे. हो. आई तू कुठे चाललीस का? माझे कपडे का काढतेस कपाटातून? आई. ईशा आपण पुण्याला चाललोय पिंकी मावशीकडे. का? झाले तेवढे तमाशे पुरे झाले. आई अगं पण तू इथे नसलीस ना की टेन्शनच नाही ना. विषयच कट. त्रास कोणालाच नको, हो की नाही? आई अगं पण तू अशी घाई घाई का करतेस? तू बाबांना विचार तरी एकदा. बाबांनी निर्णय घेऊन टाकलाय आणि ते त्यांच्या निर्णयाशी ठाम असणार. तू चल पुण्याला. अगं पण मी करू काय पुण्याला जाऊन? हे बघ ईशा, काहीही कर पण इथे या चाळीत राहू नकोस. त्रास होईल सगळ्यांना. आई थांब, मी नाही जाणार आहे पुण्याला. ईशा, मी जे सांगते ते ऐकावं लागेल. आई अगं पण बाबा सांगा ना तिला, ती काहीच ऐकत नाहीये माझं. मी नाही जाणार आहे पुण्याला. मी काय करू पुण्याला जाऊन तुमच्या दोघांशिवाय? ईशा, एकदा ठरवलं ना की सगळं जमतं. चल. बाबा बोला ना, तुम्ही दुकानातही काही बोलला नाहीत. बाबा प्लीज सांगायला, प्लीज सांगा की मला नाही जायचंय पुण्याला. मी काय करू? आई मला नाही जायचंय पुण्याला, प्लीज. अहो बाबा सांगा ना. ईशा, आम्ही पुण्याला जातोय पिंकीकडे. मी सोडून येते ती. चल. आई बाबा सांगा ना आईला. चप्पल घाल. अगं पण चप्पल घाल ईशा. बाबा सांगा ना आईला. आई अगं प्लीज ऐकून तरी घे ना माझं. तू का करतेस असं? ईशा, मी तुझं काही ऐकणार नाहीये. शांत राहा, गप्प बैस. आई अगं तू असं कसं मला पुण्याला सोडून जायचा निर्णय घेतलास? ईशा, मी जे काय करते ना ते तुझ्या भल्यासाठीच करते, त्यामुळे गप्प बैस जरा. आई शक्य नाही. मी पिंकी मावशीकडे पुण्याला राहून खुश नसणार आहे. हे बघ, तू नन्नाचा पाडा लावू नकोस. मी आधीच सांगते तुला, गप्प राहा. आई अगं तुझा तर विक्रांत सरांना होकार होता ना, मग तू का सोडतेस मला त्यांच्यापासून लांब? हे बघ, इलाज नाहीये. परिस्थिती खूप बिघडली आहे. तू सावरशील नंतर. आणि विक्रांत सर त्यांचं काय? आई अगं तू का करतेस असं? मला निदान एकदा बोलू तरी दे त्यांच्याशी. हे बघ ईशा, तू त्यांना फोन करायचा नाहीयेस, समजलं? हे तू बोलतेस? हो. आई ईशा! बस यहाँ रोक दीजिए. आई ईशा चल. चल. आई हे ईशा चल गपचूप. अगं पण विक्रांत सर आई तुम्ही ईशाला का घेऊन आला तिकडे? तुम्ही मला फोनवरती म्हणत होता. तू सरांना फोन केला होतास आई? तुम्ही हिला घेऊन जा आणि लग्न करून टाका. काय बोलताय तुम्ही आई? खरंच लग्न करून टाका. आई अगं कोर्ट मॅरेज करा हवं तर. सही करायला लागलं तर मी स्वतः येईन. आई अगं असं कसं करू आम्ही? बाबांच्या परवानगीशिवाय? ईशा, तुमचं लग्न झालं की मी समजवेन त्यांना. लग्न होण्यातच तुमचं भलं आहे ना. आणि तेही ऐकतील, राग निवळेल त्यांचा. आई अगं अगं एकीकडे तू आणि
दुसरीकडे तुझे बाबा, दोघांवरही माझा जीव आहे ग. पण आता मला कळतंय की बाबा उगाच विरोध करतायत तुला. अगं पण आता तुमचं लग्न होणं हे जास्त महत्वाचं आहे. यातच तुमचं भलं आहे. बिपिन रावांची तुझं ठरलेलं लग्न जेव्हा मी मोडलं ना, तेव्हा पाय लटपटले होते हो माझे. पहिल्यांदा मी अशी हिम्मत केली होती, कधीच केली नव्हती. आणि आज दुसऱ्यांदा करतेय, तेही तुझ्या बाबांना न सांगता. ऐक माझं, लग्न करून टाका. खरंच जा आणि लग्न करून टाका. आई अगं, बाबांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मनाविरुद्ध मी नाही हे करू शकणार. नाही करायचंय ना? चल मग, तुला एकच चान्स होता आणि तोही तुला घ्यायचा नाहीये. पण मग एक लक्षात ठेव, विक्रांत सरांना तुला विसरावं लागेल. ईशा, ईशा अगं लवकर सांग, आपल्याकडे वेळ नाहीये. ईशा, पाहिलं ना विक्रांत सर तिची अवस्था? मला कळतं तिचं खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर, पण सगळ्यात जीव अडकलाय तिचा. ईशा, जा तुम्ही लग्न करा. हं? माझी काळजी करू नको, बाबांची काळजी करू नको. इथे बघ, मी आहे तुझ्या बरोबर. मी बाबांना समजावीन, बाबा ऐकतील. घेऊन जाईल, खरंच घेऊन जा विक्रांत. येते मी. आई थांबा. आई, ईशाचा हात मागायला मी आलो तो बाबांकडे. त्यांची आता इच्छा नाहीये, ठीक आहे. आणि आता जर मी ईशाचा हात पकडून घेऊन गेलो ना, तर पुन्हा तेच घडणार आहे. ईशाची तीच अवस्था होणार आहे जी आता झाली. तिच्या आई वडिलांना दुःखी करून ती नाही राहू शकणार. मी ईशाला नक्की घेऊन जाणार आहे आई, पण बाबांची परवानगी मिळाल्यानंतर. या विक्रांत सरंजामेला जगातली कुठलीच गोष्ट मिळवणं शक्य नाही आहे. पण कुठली गोष्ट पैशानी,
कुठली गोष्ट भावनेने आणि कुठली गोष्ट प्रेमाने मिळवायची हे मला चांगलं माहिती आहे. आता माझ्याकडे एकच गोष्ट आहे, ते म्हणजे ईशावरचं माझं प्रेम आणि बाबांचं मन मी प्रेमाने जिंकेन. हा हात माझ्याच हातात येईल आई, पण तो सर्वांच्या संमतीने. हो ना? तुम्ही त्याला घेऊन जा आता. चल बाबा. काय झालं? आई साहेब. अरे पण तूच बोलावून घेतलेस ना त्यांना? हो. काय झालंय काय पण? नाही, इतक्या तातडीने बोलवलंस, काय अर्जंट आहे का? कळेल. बाबा, माझी फाईल. यात तुम्ही मला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. त्यात माझं मेडिकल सर्टिफिकेट आहे. हॅलो हॅलो, हा मी बोलतोय निमकर. अगं ईशा आणि पुष्पा तुझ्याकडे येणार आहेत ना पुण्याला, तर त्यांना फक्त एक विक्रांत, अजून 4-5 कॉफी मागवून ठेवू का? म्हणजे बोलायचं बळ येणार आहे का तुमच्यात? अहो, माझ्याशी काहीतरी बोलायचं म्हणून मला इथे बोलवलंत ना. आणि एवढा वेळ झाला तुम्ही अजून काही बोलत नाही. काय रे विलास, काय झालं यांना? तुम्हीच विचारा ना. हे बिझनेसचं टेन्शन नक्कीच नाहीये. आई साहेब, मला आई साहेब, मला ईशाशी लग्न करायचं आहे. काय? हे घ्या, तोंड गोड करा आधी. आई साहेब, एवढी चांगली बातमी दिली विलास. आणि ही गोष्ट तुला माहिती होती ना? बघ कसं आहे, मला नाही सांगितलं. विक्रांत, हे सगळं खरं आहे ना? होय साहेब, ईशा मला खूप आवडते. चांगली मुलगी आहे ती. मला सुद्धा बघता क्षणीच आवडली होती.
तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे माझी आईसाहेब. अहो मग हे सगळं एवढं टेन्शन मध्ये का सांगताय? खरंच चांगली मुलगी आहे, निष्पाप, निरागस, सुसंस्कृत, तुमच्यासाठी अगदी योग्य. ही पिंकी पण ना हो. खरंच तिकीट वाया गेलं, अर्ध्यातनच परत यावं लागलं. तिलाही काही कळत नाही आणि हिलाही काही कळत नाही. आता बघत काय बसली आहेस? पाणी आण लवकर. हो आणते मी. राहू दे. अगं मी देतो ना पाणी. मी आणते ना बाबा. अगं, असू दे ईशा, बस तू, मी देतो, मी आहे ना. मी असू दे. हा तो जमायला झालो. पी पाणी पी. मग काय म्हणते पिंकी? अरे हो, तुम्ही पिंकीकडे गेलाच नाहीत, अर्धवट वाटेतनं परत आलात नाही का? अच्छा. हो असे काय बघताय? नाही काय आहे, पुष्पा, तू माझ्याशी खोटं बोलून इथून बाहेर पडलीयस, ते निदान पिंकीला सांगायचं तरी ना. अगं तिला बिचारीला ह्यातलं काहीच माहित नाही. तुम्ही तिला कुठल्या स्टोरी मध्ये गुंफलाय याची काही तिला कल्पनाच नाही. जाऊ दे, तुम्ही पिंकीकडे गेलाच नव्हतात तर मग कुठे गेला होतात? कुठे गेला होतात? मी विचारतो, कुठे गेला होतात? त्या सरंजामेंकडे गेला होतात ना? मला माहितीये ना तुम्ही त्यांच्याकडेच जाणार, कारण सध्या आपल्या घरातल्या कुठल्याही प्रश्नावर सरंजामे हा एकमेव पर्याय आहे. कारण त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना जगातलं सगळं कळतं, कारण ते खूप श्रीमंत आहेत. कुठलाही प्रश्न असा चुटकीसरशी सोडवू शकतात. ते त्यांच्याकडेच गेला होतात ना? मग काय झालं काय? का त्या विश्वासघातकी सरंजामेने हाकलून दिलं तुम्हाला? निमकर, विक्रांत सरांबद्दल एकही वाईट शब्द आता बोलू नका प्लीज. का? तुला काय एवढं त्या खोटाड्या माणसाचा पुळका आलाय का? बास पुरे आता. आई अगं ईशा थांब, बोलू देत मला. तुम्हाला ऐकायचंय ना? ऐका मग. हो, आज मी ईशाला घेऊन विक्रांत सरांकडे गेले होते, त्यांच्या हातात ईशाचा हात द्यायला. कारण त्यांचं खरंच ईशावर प्रेम आहे, तेच योग्य आहे ईशासाठी. अहो मला पटलंय, ईशावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी जर कोणी व्यक्ती असेल ना तर ते विक्रांत सर आहेत. तू काय बोलतेस? तुझे तुला तरी कळतंय का? हो कळतंय मला निमकर, आणि तुम्हालाही कळतंय ते निमकर, पण तुम्हाला पटवून घ्यायचं नाहीये. कारण विक्रांत सरांबद्दल तुमच्या डोक्यात किलमिश आहेत आणि ती दूर करायचीच नाहीयेत तुम्हाला. तुम्हाला त्यांच्याबद्दल काही चांगलं दिसतच नाहीये निमकर, पण ते हो ते किती आदर करतात तुमचा. तुमच्या परवानगीशिवाय ते ईशाशी लग्न करायला तयार नाहीयेत निमकर. हो, कारण त्यांना माहितीये की तुमचा ईशावर आणि ईशाचा तुमच्यावर किती जीव आहे. अहो विचार करा, ईशाला पळवून देणं काही शक्य नव्हतं का त्यांना? पण त्यांनी असं नाही केलं. बाबा हे मात्र अगदी खरं आहे. सर म्हणाले की जोपर्यंत तुम्ही मनापासून परवानगी देत नाही आमच्या लग्नाला तोपर्यंत ते थांबतील. का हसला तसे? आता काहीच नाहीये तुमच्याकडे बोलण्यासारखं? मला काही बोलायची गरज नाही. तुम्ही पाहालच आता सत्य काय आहे ते. थांब. वाच.
हे काय? त्या विक्रांत सरंजामेचा शुद्ध खोटारडेपणा. सर्टिफिकेट आहे, वाच. इंग्लिश मध्ये सांगा ना. सांगतो पुष्पा. त्या विक्रांत सरंजामेंचं एक लग्न यापूर्वी झालेलं आहे. काय? त्यांची बायको आत्ता हयात नाहीये. तिचंच नाव राजनंदिनी.